हुकुमशाही ताकदींना, संविधान जे खड्ड्यात घालत होते अशा शक्तींना आपल्या जनतेने एक चपराक दिलेली. त्यामुळे आपण एकत्र आलो, एकत्र काम केलं तर आपण खूप ताकद येऊ शकतो. आणि आता हा पुढचा जो टप्पा आहे हा मात्र आपला खास आपला शिक्षकांसाठीच आहे. आणि शिक्षकांसाठी म्हणून जे उभे राहतो आहोत, तर ही जी तुमची लढाई आहे त्याच्यामध्ये आपण सगळे एकत्रपणे लढणार आहोत आणि त्याच्यात नक्कीच मोरे सरांचा विजय नक्की होणार आहे. तर मी त्याच्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपण या लढाईला तयार राहूया. शिक्षक भारतीचा विजय असो. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय समोर बसलेले आणि शिक्षक भारतीवर प्रेम करणारे सर्व मान्यवर, आता आपल्याला जी लढाई लढायची आहे 26 तारखेची, मागच्या वेळेस 25 तारखेला निवडणूक झालेली होती. त्यावेळेस प्रचंड पाऊस पडलेला होता आणि त्या पावसामध्ये सुद्धा आपण कपिल पाटलांना निवडून दिलं तिसऱ्या वेळेस. त्याच्यामुळं मुंबईच्या शिक्षक बंधू भगिनींना मी माझ्यातर्फे हॅट्स ऑफ करतो. यावेळेस सुद्धा अंदाज असा आहे की 10 तारखेपासून पाऊस येणार आहे, म्हणजे 26 तारखेला पाऊस असेल. जरी पाऊस असला तरी सुद्धा आपल्याला मतदारांना मतदानापर्यंत आणायचं आहे. मी आता कसं करू, अजिबात नाही. त्यावेळेस महिला सुद्धा गुडघाभर पाण्यामधनं मागच्या वेळेस हे मतदानाला आलेले होते आणि त्याच्यामुळं जरी पाऊस पडला किंवा नाही पडला तरी सुद्धा आपले 36 बूथ प्रमुख आहेत, त्याने आत्तापासूनच कुणाला कुठपर्यंत जायचं, कुणाला कुठून आणायचं हे पूर्णपणे आपण आत्ताच ठरवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की माझ्या वेळेस मी ज्यावेळेस शिक्षक म्हणून लागलो त्यावेळेस पगार हे संस्थेमार्फत होत होते. आम्हाला बँकेमधनं पगार मिळत नव्हता, परंतु आम्ही 54 दिवसाचा संप केला आणि त्याच्यामुळं आपल्याला पगार जे आहे हे पगार बँकेमधनं मिळाले. मला पेन्शन मिळाली, परंतु तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी आपल्याला सुभाष सावित्री किसन मोरेंना निवडून आणायचं आहे. म्हणजे पगाराचा हक्क आपण मिळवला, पेन्शनचा हक्क मिळवण्यासाठी निश्चितच मोरे सरांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि ते सुद्धा मोरे सर पहिल्या फेरीतच निवडून येतील ही मी तुमच्यातर्फे त्यांना ग्वाही देतो. मतांचा पाऊस पडला पाहिजे, जरी वर्ण पडला नाही तरी मताचा पाऊस पडला पाहिजे आणि तो मताचा पाऊस हा सुभाष सावित्री किसन मोरे यांच्यावरच पडला पाहिजे. बाकीच्यांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे. एवढं या ठिकाणी तुम्ही मनाशी खोडगाठ बांधा आणि आत्तापासनं प्लॅनिंग करा, नियोजन करा की